आपल्या समाजामध्ये अशी काही मंडळी आहेत की ज्या मंडळींना राहायला घर नाही आहे किंवा ज्या मंडळींना स्वतःचं काही ध्येय नाही आहे किंवा ज्या मंडळींना स्वतःचं काही असं टार्गेट नाही आहे आणि अशाच म्हणजे हा समाज घटक जो आहे तो अत्यंत दुर्लक्षित अशा पद्धतीचा समाज घटक आहे. प्रगतीपासून वंचित असणारा हा समाज घटक आहे आणि या समाज घटकाकडे जोपर्यंत आपण लक्ष देत नाही किंवा सामाजिक दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं जात नाही तोपर्यंत तो समाज घटक अशाच पद्धतीनं राहणार आहे. तर अशाच एका सामाजिक घटकामध्ये घडलेली आजची ही घटना आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला. मुंबई या ठिकाणचं तुर्भी आहे, त्या ठिकाणचा एक उड्डाणपूल आहे आणि त्या उड्डाणपुलाच्या खाली एक साध्या पद्धतीची एक झोपडी आहे किंवा कपड्यांनी वगैरे बनवलेली अशा पद्धतीची झोपडी आहे आणि या झोपडीमध्ये मोनू राजकुमार दीक्षित नावाचा एक तरुण राहतो आहे आणि हा जो मोनू आहे तो मिळन त्या पद्धतीचं काम करतो आहे आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता याच्या शेजारी उषा नावाची एक महिला राहते आहे आणि त्या महिलेची सुद्धा अशाच पद्धतीची एक झोपडी आहे, खोपडी आहे आणि तिला एक मुलगी आहे. आता त्या महिलेच्या पतीचं काही म्हणजे 15-20 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे आणि ती मुलगी जी आहे त्या मुलीला मग हिनं लहानाचं मोठं केलेलं आहे आणि आता ही मुलगी लग्नाच्या वयात आलेली होती. आता शेजारी राहणारा मोनू आणि ही वयात आलेली तरुणी या दोघांचं हळूहळू प्रेमसंबंध निर्माण झाले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि यांचं लग्न झालं. त्यानंतर हे दोघं पती पत्नी हनुमाननगर या ठिकाणी राहायला गेले. आता मुलगी गेली, शेजारी गेला, त्यामुळे उषा जी आहे ती त्या ठिकाणी एकटी राहत होती. म्हणजे तिच्या झोपडीमध्ये ती एकटी राहत होती. त्यावेळेस तिच्या शेजारी म्हणजे तिच्या शेजारच्या झोपडीमध्ये एक बंगाली तरुण राहायला आलेला होता. आता तो तरुणसुद्धा हिच्यासारखाच एकटा होता आणि तो तरुणसुद्धा काय मिळेल त्या पद्धतीने काम करत होता आणि मग पुढं तो बंगाली तरुण आणि ही जी उषा आहे ती उषा या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली, शारीरिक संबंध निर्माण झाले, एकमेकांची गरज ते भागवायला लागले. आता याच्यामध्ये तो बंगाली बाबा आणि ही उषा हे दोघंही दारू प्यायचे, म्हणजे दिवसभर काम करायचे आणि रात्री यांची दारू पार्टी वगैरे व्हायची आणि एकमेकांचं वासना शमवण्याचं कामसुद्धा केलं जायचं. अशा पद्धतीनं यांचं हे जगणं चालू होतं. आता नैतिकता, सामाजिक भान, भविष्याची काळजी वगैरे वगैरे या गोष्टीचा विचार या ठिकाणी स्वप्नातही केला जात नव्हता. तर अशा पद्धतीनं हे सगळं जीवन चाललेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला सोनू जो म्हणजे त्या मोनू जो आहे म्हणजे ह्या उषाचा जावई आणि त्याची बायको यांचा संसार चालू झालेला होता आणि पुढे त्यांना 3 मुलं झालेली होती आणि घराची जबाबदारी वगैरे वाढलेली होती. आता पती आणि पत्नी हे दोघं म्हणजे पती कामावरती जायचा आणि पुढं असं झालं की हा जो मोनू आहे त्या मोनूला दारूचं व्यसन लागलं आणि त्यामुळे मग तो कामावरती कधी जायचा, कधी जात नव्हता किंवा त्याला जर पैसे मिळाले तर ते सगळे पैसे तो दारूमध्ये घालवायचा आणि त्याच्यामुळे मग घरामध्ये ती पत्नी आणि मुलं यांचे हाल व्हायला लागले होते. आणि मग त्या पत्नीनं विचार केला की नवरा तर दारू पितोय, दारू पिऊन कुठंतरी पडतोय आणि त्याच्यामुळे मग त्या बाईनं आपल्या आता आईला तक्रार करायची तर आईच दारू प्यायची तिची, त्याच्यामुळे तिला तक्रार करू शकत नव्हती. त्यामुळे मग आता हिनं स्वतःच घरकाम करायला सुरुवात केली, स्वतःच दुसरीकडे कामाला सुरुवात केली आणि याच्यातून 4 पैसे मिळायचे आणि त्या पैशातून ती आपल्या संसाराला हातभार लावायला लागली. तर अशा पद्धतीनं हिचाही संसार चालू झालेला होता. आता तिसरीकडं हा जो मोनू आहे त्या मोनूचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे हेमेंद्र फेकू गुप्ता. याचं वय 38 वर्षाचं आहे आणि हा राहणारा इंद्रानगर तुर्भे या भागातला. आता मोनू आणि हेमेंद्र हे दोघंही चांगले मित्र होते आणि त्याच्यामुळे ते एकत्र दारू प्यायचे आणि कामसुद्धा एकत्र करायचे आणि कधी कामावर जायचे, कधी जात नव्हते. आणि मग एकदा यांनी ठरवलं की आपण आता म्हणजे मोनूच्या सासूकडे जायचं आणि तिथं जेवण करायचं आणि त्यासाठी मग हे दोघं दारू पिले, टिंग झाले आणि त्यानंतर ते सासूकडे गेले. आता सासू त्या पुलाखाली राहत होते. आता या ठिकाणी सासू आणि बंगाली बाबा या दोघांच्यामध्ये शारीरिक संबंध चालू झालेले होते आणि मग त्याच वेळेस नेमकं हा जावई आणि जावयाचा मित्र दारू पिऊन त्या ठिकाणी पोहोचला. आता त्यांनी हा सगळा कार्यक्रम लाईव्ह बघितला. आता त्यांना त्या बंगाली बाबाचा आणि सासूचा प्रचंड राग आला आणि मग यांनी त्या जावयानं सासूला आणि त्या बंगाली बाबाला दोघांनाही शिव्या द्यायला सुरुवात केली. अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये त्याला शिव्या दिल्या, त्याला मारहाण वगैरे केली आणि परत माझ्या सासूच्या नादाला लागू नको, असं करू नको, तसं करू नको वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्याला दम दिला आणि त्यानंतर तो जावई तिथून निघून गेला. आता तो निघून गेला पण नंतर पुन्हा हा बंगाली बाबा आणि ही जी सासू आहे त्या सासूमध्ये पुन्हा जवळीक निर्माण व्हायला लागली होती. आता तारीख आहे
21 नोव्हेंबर 2022. आता या दिवशी संध्याकाळच्या वेळी जावई आणि त्याचा मित्र हे दोघंही दारू पिऊन सासूबाईकडे जेवायला गेले होते. आता यावेळेस बंगाली बाबा त्या ठिकाणीच होता. वास्तविक पाहता या बंगाली बाबाचं याच ठिकाणी घर होतं आणि म्हणजे याच ठिकाणी त्याची झोपडी होती. त्याच्यामुळे तो जाऊन जाणार कुठं, त्यामुळे तो तिथंच असणार. पण या गोष्टीचा त्या जावयाला राग आलेला आहे की हा बंगाली बाबा माझ्या सासूच्या बरोबरती थांबतो आहे किंवा माझ्या सासूच्या जवळ थांबतो आहे. आणि त्यामुळे मग यानं काय केलं, या जावयानं सासूला जेवण बनवायला सांगितलं आणि त्या बंगाली बाबाला यानं पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. त्या बंगाली बाबाला मारहाण करायला सुरुवात केली. इकडं सासू जेवण बनवते आहे आणि तिकडं जावई आणि त्याचा मित्र त्या बंगाली बाबाला मारहाण करत होते. आणि त्या जावयानं या मारहाणीमध्ये त्या बंगाली बाबाच्या डोक्यामध्ये फरशी घातली आणि तो जावयाचा मित्र आहे त्यानं विटेनं मारहाण केली आणि यामुळे तो बंगाली बाबा जखमी झालाय, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. आता या बेवड्यांना वाटलं की तो बेशुद्ध पडलाय, नंतर उठेल आणि त्यामुळे मग यांनी त्याला तसंच टाकून दिलं. आणि नंतर आता इकडं सासूबाईने स्वयंपाक केला होता, यांनी जेवण केलं आणि त्यानंतर हे दोघं निघून गेले. आता इकडं सासूनं बघितलं की बंगाली बाबा जो आहे तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे आणि त्यानंतर ती सुद्धा घाबरली आणि त्या ठिकाणावरून दुसरीकडे कुठेतरी निघून गेली. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला. तारीख होती 22 नोव्हेंबर 2022 आणि वेळ साधारण सकाळी 8ची होती. आणि या सुमारास तुर्भे पोलिसांना कोणीतरी फोन करून माहिती दिली की उड्डाणपुलाच्या खाली एक मृतदेह पडलेला आहे. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांनी पंचनामा केलेला आहे आणि आता पहिला प्रश्न होता की हा मृतदेह नक्की कोणाचा आहे. त्यावेळेस मग पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे आजूबाजूला चौकशी केली. त्यावेळेस त्यांना समजलं की हा मृतदेह बंगाली तरुणाचा आहे किंवा बंगाली बाबाचा आहे. आणि त्यानंतर मग या ठिकाणी दुसरं कोणी राहत होतं का, आजूबाजूला कोण राहत होतं का, याच्याबद्दलची चौकशी केली. त्यावेळेस उषाचं नाव समोर आलेलं होतं. मग पोलिसांनी त्या उषाला शोधलं. त्यानंतर मग त्या उषाकडून माहिती घ्यायला सुरुवात केली आणि यावेळेस मग तिनं काल रात्री जो काही प्रकार घडला होता तो सगळा प्रकार सांगून टाकला. आणि त्यानंतर मग पोलिसांनी विचारलं की आता तुझा जावई कुठं असेल. त्यावेळेस मग तिनं सांगितलं की आता हे सापडतील कुठं, तर कुठल्या तरी जवळच्या दारूच्या गुत्त्यावरती जा, त्या दारूच्या गुत्त्यावरती ते सापडतील. आणि त्या पद्धतीने मग पोलीस जवळच्या दारूच्या गुत्त्यावरती गेले, त्या ठिकाणी चौकशी केली आणि या ठिकाणी ही दोघंही सापडली, त्यांना पकडलं. त्याच्यानंतर मग त्यांनी जे काय घडलं त्याची कबुली दिली. बघा, अशा पद्धतीनं आपल्या सासूशी अनैतिक संबंध आहेत, यामुळे जावयानं बंगाली बाबाची हत्या केलेली आहे आणि आता तो जावई जेलमध्ये आहे आणि आता त्याच्या 3 मुलांची सगळी जबाबदारी त्याच्या पत्नीवरती आलेली आहे आणि इथं स्वतःच्या हातानं यानं स्वतःची बर्बादी करून घेतलेली आहे. आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबद्दलचा तपास चालला आहे, कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? जेव्हा माणूस व्यसनांच्या आहारी जातो त्या दिवशीच तो त्याची सद्विवेक बुद्धी गमावतो आणि व्यसनामध्ये तो काय करतो याचं त्याला भान राहत नाही. आता आपण आपल्या संसाराकडे लक्ष द्यावं, मुलाबाळाकडे लक्ष द्यावं, हे त्याला समजतं, हे त्याला कळतं आणि हे करणं गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात असतं. पण तशी तो कृती करू शकत नाही किंवा तो करत नाही. आणि म्हणून विचार करा, आपल्याला व्यसन हवं आहे का संसार हवा आहे? आणि बाकी आता हे जे प्रकरण घडलं म्हणजे सासूचे अनैतिक संबंध होते, त्यामुळे जावयानं त्या प्रियकराला मारलं किंवा त्या प्रेमीला मारलं वगैरे, आणि दारू पिणारा जावई, दारू पिणारी सासू, आणि अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये थर्ड पर्सनची हत्या झालेली, म्हणजे ही सगळी घटना जी आहे ती कल्पनेच्या पलीकडली आहे. पण यावरती आता तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.